रामकृष्ण हरी स्वामी समर्थ भाग 2। नाशिकमध्ये आल्यावर नारायणाने आपले नाव रामदास असे ठेवले व नाशिकमधील टाकळे येथे मुक्काम ठोकला। टाकळे येथे एका उंच टेकडीवर 12 वर्षे तपश्चर्या केली। या दिनचर्यामध्ये रामदास स्वामी सकाळी लवकर उठून 1200 नमस्कार घालत असत। सूर्य उगवल्यापासून मध्यान्हपर्यंत छाती एवढ्या पाण्यामध्ये ते मंत्राचे पठण करत असत। ते नित्यनेमाने 2 तास गायत्री मंत्र व 4 तास श्रीराम जप जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत। रामदास स्वामी रोज फक्त 5 घरी भिक्षा मागत असत व त्यानंतर ते श्रीरामाला नैवेद्य दाखवत त्यातील काही भाग पशुपक्ष्यांना टाकत आणि नंतरचे सेवन करत असत। वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी त्यांना आत्मसाक्षात्कार झाला आणि त्यांनी तेथे हनुमंताची मूर्ती स्थापन केली। हनुमंत हे बुद्धीचे आणि शक्तीचे दैवत आहेत, त्यामुळे तिची उपासना करावी असे ते सांगत। समर्थ दुपारी 2 तास मंदिरात श्रवण साधना करीत आणि नंतर 2 तास ग्रंथाचा अभ्यास करीत। याच काळात त्यांनी वेद, उपनिषदे, सर्व प्राचीन ग्रंथ व विविध शास्त्रे यांचा सखोल अभ्यास केला। रामायणाची रचना केली। वयाच्या 36व्या वर्षी भारत प्रवास करताना शेवटी समर्थ पैठणला आले। पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले। नाथ आणि त्यांची पत्नी या दोघांनी देह ठेवलेला होता। नाथांची पत्नी समर्थांची मावशी होती, पण समर्थांनी कुणालाच ओळख दिली नाही। एक फिरता साधू म्हणून ते त्या घरात राहिले, मात्र तिथे त्यांना जाम गावातील सगळ्या बातम्या समजल्या। लग्न मंडपातून पलायन केल्यावर 24 वर्षे जांबशी त्यांचा कोणताच संपर्क नव्हता। त्यांच्या वहिनीला 2 मुले झाल्याचे व आई राणूबाई अंध झाल्याचेही त्यांना तिथे कळले। त्यांच्या मनात जामला जाऊन आईला भेटावे असे येऊन गेले। समर्थ जामला पोहोचले, पण तिथेही त्यांना कोणाला आपली ओळख दिली नाही। अगदी नाट्यमय पद्धतीने आपल्या घराच्या अंगणातच उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली। त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहिली। तिची राम आणि श्याम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्या गोसाव्याकडे पाहत होती। त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत। 24 वर्षात दाढी जटा वाढविल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदांड झाल्याने पार्वतीबाई देखील धीराला ओळखू शकल्या नाहीत। अखेर समर्थांनी आपले खरे रूप प्रगट केले। नारायण आल्याने राणूबाईंना खूप आनंद झाला। 24 वर्षांच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या। त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या डोळ्याला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागली असे म्हणतात। समर्थाच्या शिष्य मंडळीमध्ये सर्व प्रकारचे शिष्य होते। समर्थाचे एक वैशिष्ट्य होते, समोरचा मनुष्य ज्या पातळीवरचा असेल त्या पातळीवर जाऊन त्याला ते समजावून सांगत। समर्थाची उपदेशाची भाषा अत्यंत साधी सोपी होती। सर्वस्वी निस्सत्व आणि दुर्बल झालेल्या आपल्या समाजास परमार्थाचा उपदेश देण्यापेक्षा समाजाला प्रथम संघटित आणि शक्तिसंपन्न बनविले पाहिजे। समाजाचा लुप्त झालेला आत्मविश्वास पुन्हा जागृत केला पाहिजे अशी त्यांची खात्री झाली। समर्थ रामदास हे निसर्गप्रेमी होते। त्यांनी आपल्या निवासाच्या ज्या जागा निवडल्या त्या सर्व निसर्गरम्य जागा होत्या। आजही चाफळ, शिवरतगड, सज्जनगड आणि समर्थाच्या वेगवेगळ्या गळी पाहण्यासाठी तरुण गिर्यारोहक गर्दी करतात। काही साहसी तरुण मुले मुद्दाम पावसाळ्यात मोहीम म्हणून समर्थाची तीर्थक्षेत्रे पाहतात। समर्थांना अंगापूरच्या डोहात 2 मूर्ती सापडल्या, एक श्रीरामाची आणि दुसरी तुळजाभवानीची। त्यातील श्रीरामाची मूर्ती त्यांनी चाफळला स्थापन केली व तुळजाभवानीची मूर्ती स्थापन करण्यासाठी ते सज्जनगडावर आले। सज्जनगडावरील प्रसिद्ध अंगलादेवीचे मंदिर आजही त्यांची साक्ष देत आहे। रामकृष्ण हरी।